वसंतराय महाविश्वतस्यकामप्री विष्णु देवासनाहरे नारायण वासुदेवाय विद्याम। माझे मित्र माननीय रवी तात्या यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा प्रतिष्ठान यांच्या वतीने आयोजित असलेल्या आजच्या या भंडाऱ्याच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्माननीय बापू, दत्तू, माननीय गणपतांना, माननीय दिघे साहेब, जगदंबा प्रतिष्ठानचे सर्व सन्माननीय माझे युवक मित्रांनो, आलेल्या आमच्या माता भगिनी, आपण खरं तर या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वजण या जगदंबा प्रतिष्ठानच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी आलात। आपल्या सगळ्यांचे सर्वात प्रथम स्वागत करतो आणि सर्व नागरिकांना आमच्या विखे पाटील परिवाराच्या वतीने गणेश चतुर्थीच्या गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। आपल्या या परिसरामधले असलेले सुपुत्र संतोषजी डांगे यांनी या गणपतीच्या त्योहारानिमित्त जी अतिशय क्लिष्ट तपासणी असते, बऱ्याच लोकांना थायरॉइडचा आजार असला माहिती होत नाही किंवा त्याची तपासणी सहज आपल्याकडे उपलब्ध नसते। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपल्या भागातल्या सगळ्या लोकांसाठी मोफत थायरॉइडची चाचपणीची सुविधा त्यांनी या गणेश कालावधीमध्ये निर्माण केलेली आहे। मला अशी विनंती आहे की सगळ्या महिलांनी विशेषतः या रक्त तपासणीचा लाभ घ्यावा आणि अशा प्रकारे उपक्रम करणाऱ्या संतोषला मी माझ्या वतीने आमच्या समस्त परिवाराच्या वतीने शुभेच्छा देतो। तुमच्या मार्गावर असण्यासाठी तरुण उत्कृष्ट काम करताय। महत्वाचं म्हणजे 2 अनाथ आश्रमातील मुलांना त्यांनी मान्यवरांनी कौतुक केले। खऱ्या अर्थानं भारतामध्ये तरुण घडला पाहिजे आणि जर तरुणाई घडली तर भारत देश घडेल ही संकल्पना मुळात आम्ही मनात घेऊन जगदंबा प्रतिष्ठानच्या वतीनं सालाबादाप्रमाणे दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत असतो। तो साजरा करीत असताना गणपती बाप्पा डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा डोक्यात घेऊन नाचलं पाहिजे ही भूमिका आमची स्पष्ट आहे। त्यामुळे इथल्या गोरगरीब जनतेला तळागाळापर्यंत अन्न पाणी कसं पोचलं जाईल, ज्या लोकांकडे पीडित शोषित लोकांकडे ज्यांचं कधी लक्ष गेलं नाही अशा लोकांकडे आजचा तरुण कसा जाईल, त्यांची कशी मदत करेल आणि अन्नधान्यांनी संपन्न असणाऱ्या लोकांना तर मिष्टांना मिळतच, पण जे मतिमंद आहेत, गरीब आहे, हँडिकॅप आहे, ज्यांना कोणीच नाही, समाजातला खालचा स्तरापर्यंत जाऊन तरुणांनी त्यांना मिष्टांनाचं जेवण घालणं म्हणजे आजच्या तरुणाईला एक वेगळी हाक। नशापाणी करण्यापेक्षा तरुणांनी समाजकारणाकडे बघत असताना समाज घडवण्यासाठी काम करावं हे जगदंबा प्रतिष्ठानच्या निमित्तानं आम्ही हे काम करत असतो सालाबद्धाप्रमाणे। खऱ्या अर्थानं डॉक्टर सुजय विखेंना खूप मोठी लोक भेटतात, राजकीय सामाजिक क्षेत्रातले, पण जे छोटे मुलं आहेत, जे लहान मुलं आहेत, ज्यांना कोणीच नाही, मतिमंद आहेत, अपंग आहेत, अंध आहेत, अशा लोकांना, अशा लहान मुलांना सुजय विखेंबरोबर फोटो काढायला मिळालं जसं म्हणजे आपण जर अमिताभ बच्चन बरोबर किंवा सचिन तेंडुलकर बरोबर फोटो काढला तर आपल्याला त्या सेलिब्रिटी वाटतात, तसाच एक त्या लहान मुलांना आजचा अनुभव असेल। थँक्यू। सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि जगदंबा प्रतिष्ठान या राजाचं जे गणपती बाप्पाचे जे आगमन झालेले आहे त्यांनी खूप असे उपक्रम राबवलेले आहेत। त्यांनी जे अन्नदानाचे आणि गरिबांना जे वह्या पुस्तक वाटप करणं हा खूप चांगला जो उपक्रम आहे, त्यामुळे खूप आनंद आणि त्यांनी खूप इतर अजून
उपक्रम राबवण्याचे त्यांचा प्रयत्न आहेत ते राबवत आहेत. त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो. काय कारण गड किल्ल्याची सवारी वगैरे यांचे हाती उपक्रम असतात, त्यांच्या हाती तरुण घडणं म्हणजे ते तरुण तितकेच चांगलं काम करतात. रवी दादांचं एकदम अतिशय कौतुकास्पद काम आहे आणि त्यांनी सर्व जे एरियातले आणि गणेश भक्तांचं त्यांनी खूप मन जिंकून घेतलेलं आहे आणि त्यांच्या परीने जे सर्व गोष्टी अवगत होतात त्यांचे मी अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला बोलवलं त्याबद्दल त्यांचे मी आभार व्यक्त करतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जगदंबा प्रतिष्ठानने सत्यनारायण महापूजा व भंडाऱ्याचा कार्यक्रम ठेवला होता. तसेच सुजाता विखे पाटील यांच्या हाताने आरतीची पण नियोजन केलेले होते. दादाने येऊन गेले, आरती वगैरे केली. त्यानंतर भंडाऱ्याचा थोड्या वेळ थांबले आणि भंडाऱ्याचा कार्यक्रम चालू झालेला आहे. हो, नक्कीच दादांनी वेळात वेळ काढून आमच्या मंडळाला भेट दिली, त्याबद्दल त्यांचे मंडळातर्फे खूप खूप धन्यवाद. तसेच अनाथ मुलांना पण त्यांचं प्रोत्साहन असतं की ते मुलं बोलावा, त्यांना जेवू घालावा, त्यांना सपोर्ट करावा. हे पण दादांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी असतं. त्याच्यात आमचे मार्गदर्शक रवितात्या गोंदकर हे आम्हाला दरवेळेस सांगत असतात की मंडळाचं चांगलं काम करत जा आणि कुठल्याही वेगळ्या वळणाला जाऊ नका आणि चांगले कार्यक्रम करत जा.